नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीच्या 2 प्रकारच्या चटण्या. कैरीच्या चटणीचे आपण 2 प्रकार बघणार आहोत. तर त्यामधला पहिला प्रकार, त्यामध्ये 1 कैरी, अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला, लाल मिरची पावडर, कच्चे शेंगदाणे, मीठ, अर्धा चमचा जिरे आणि 10-12 लसूण पाकळ्या. ही कैरी जास्त आंबट नाही, त्यामुळे मी इथं अर्धी वाटी कांदा घेतला आहे. जर कैरी आंबट असेल तर कैरी कमी घ्या आणि कांदा जास्त घ्या. आपण आता कैरी चिरून घेऊ. ही कैरी आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे, त्यामुळं ह्याचे मोठे तुकडे ठेवले तरी चालतील. या कैरी आणि कांद्यातच लसण जिरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. मिरची पावडर, चवीनुसार मीठ, आपण छान बारीक करून घेऊ आणि शेंगदाणे नंतर घालू, कारण शेंगदाणे आपल्याला यामध्ये मोठे मोठेच लागणार आहेत. ह्याच्यासोबत जास्त बारीक होतील, त्यामुळे आपण शेंगदाणे लास्टला घालू. कैरी चांगली बारीक झाली आहे. आता यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घेऊ. चटणी आपली तयार आहे. तुम्हाला जर याच्यावर फोडणी करून घालायची असली तर घालू शकता, पण मी इथं घातलेली नाही. यामध्ये कांदा वापरला आहे, त्यामुळे ही चटणी असं फ्रीजमध्ये राहू शकते, कारण ही जास्त टिकवण्यासाठी नाही. फोडणी दिलेली कैरीची चटणी बनवण्यासाठी इथं एक मी कैरी घेतली आहे. याला स्वच्छ धुतलं आणि ही कैरी जास्त आंबट नाही. ते पातळ खोबऱ्याचे काप, लसणाच्या 10-12 पाकळ्या, थोडीशी मिरची फोडणीसाठी आणि मोठं शेंगदाण्याचं कूट, जिरी मोहरी फोडणीसाठी आणि हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीपुरतं. तर अगोदर आपण कैरी छान चिरून घेऊया. बारीक कैरी चिरू, कारण हे आता आपल्याला ह्याची काही बारीक पेस्ट वगैरे करायची नाही, त्यामुळं बारीक कैरी चिरून घेऊ. ह्या कैरीच्या चटणीला आपण लसूण खोबऱ्याचीच फोडणी देणार आहोत. त्यासाठी लसूण आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. फोडणीसाठी आपण लसूण आणि खोबरं छान बारीक करून घेतलं. इथं आपल्याला कैरी बारीक चिरून घ्यायची आहे. कैरी आपली छान बारीक चिरून झाली आहे. तर आता याला फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी मी इथं 2 चमचे तेल घेतलं. तेल जरा जास्त घ्यायचं, कारण लसूण खोबरं त्यात छान परतलं गेलं पाहिजे. मोहरी जिरी छान तडतडली आहे. आता मिरची घालू.
लसूण आणि खोबरं, हळद, थंड होऊन द्यायचं आहे. आता या कैरीसाठी आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ मी ह्या लसूण खोबऱ्यामध्ये घालून घेणार आहे. दीड चमचा मी मीठ घेतलं इथं. आणि मोठं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट पण मी ह्यातच घालून घेणार आहे. हे थंड होऊन देणार आहे मी एकदम, आणि नंतर कैरीमध्ये घालणार आहे. तुम्हाला जर फोडणीसाठी जास्त तेल घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण हे कैरीत मिश्रण घातल्यानंतर या कैरीला पाणी सुटणार आहे आणि त्यामुळे हे छान मिक्स होणार आहे. आत्ता हे कोरडं दिसत आहे कारण मी तेल इथं कमी घेतलं आहे. चटणी 2-3 दिवस आरामात टिकते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.